घ्यायचा असेल तर नक्की राजूभाईशी तुम्ही संपर्क करू शकता. ते आले 12th मॅनच्या भूमिकेमध्ये स्वागत असेल. रहीम माझ्या बरोबरीने आहे. गुणलेखाच्या माध्यमातून WTC या वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण ऑफिशियल पंच देखील मैदानाच्या आत पाहायला मिळतात. एकूण काय जबरदस्त खेळ केला मागच्या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, पण मोक्यावरती जण मोठे मोठे फटके मारले. तो ठरला या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच. गुणलेखकाने मात्र सांगितलं 19 धावांचा खेळ केलाय तो शुभम ना. नेक्स्ट मॅच मात्र सुरू झालेली आहे. आजच्या रात्रीचा हा हाय व्होल्टेज ड्रामा आहे. दोस्ती चषक 2026. नीरज स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती अजय मोरे आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय मुनावर. गेम इज ऑन. पहिला चेंडू मुनावरचा भन्नाट वेगानं. यस्टनच्या मागे अजमलला या चेंडूला प्रॉपर कलेक्ट केलाय. पहिला चेंडू गेला निर्धाव. दानिश खोत सरांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत करूया. या स्पर्धेतील मुख्य घटक आपण पाहतोय सन्माननीय आसिफ भाई आणि त्यांना मात्र साथ देणारे सगळे पाहुणे या व्यासपीठावरती पाहायला मिळाले. ज्यांनी प्लेअर ऑफ द सिरीज साठी ही गाडी दिलेली आहे ते देखील पाहुणे या मंचावरती आहेत. अगिवले साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. दुसऱ्या रात्रीमध्ये मावळचे आपण पाहुणे पाहिले आणि आज या स्पर्धेची शेवटची आणि अंतिम रात्र आपल्याला पाहायला मिळते. सगळ्या प्रेक्षकांचं आपण आणि पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करूया. इम्रान भाई, आसिफ भाई, दानिश भाई, मुनीर भाई सगळे मात्र या स्पर्धेसाठी एकत्र आले आणि त्यानंतर ही स्पर्धा सुंदर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोलाचं सहकार्य मान्यवरांनी आणि अमन स्पोर्ट्स हालच्या सगळ्या खेळाडूंनी दिलं. एक जबरदस्त सुसज्ज मैदान आणि त्याच्यावरती चालू असलेल्या दोस्ती चषकाचा थरार आपण पाहतोय. टप्पा बॅट वरती मात्र चेंडू घेण्याचा प्रयत्न केलाय. स्लॉट मधला हा चेंडू होता ज्याच्यावरती बॅट गरकन फिरवली. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. कुठल्याही स्पॉट वरती पिचिंग या चेंडूची पाहायला मिळाली आणि तिथे मात्र पहिली विकेट मैदानाच्या बाहेर येते. बाद होणारा फलंदाज आहे जो शून्याच्या भोपळ्यामध्ये मैदानाच्या बाहेर येतोय नीरज. बॅक टू द डगआउट. आतापर्यंतची परिस्थिती गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मुनावरनं काय 4 चेंडू जबरदस्त टाकले. ठोक डीजे. पुरोहित मुंडे तिसऱ्या क्रमांकावरती आलेला बॅटर आता स्ट्राइक एंड वरती आहे आणि गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा गोलंदाज या षटकातील 5वा चेंडू घेऊन मुनावर तयार. चेंडू पुन्हा एकदा उंच गेलाय. लांबी कमी आहे. वॅकेंड एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. नूर चेंडूच्या खाली आलाय आणि त्यानं मात्र या चेंडूला पकडता पकडता सोडलंय. पुरोहित मुंडेला मात्र मिळालंय जीवदान. एक या आकड्यानं आता स्कोर कार्ड वरती खातं ओपन होतोय. गणपती बाप्पाच्या चरणी आपण नतमस्तक होताना धावांचा श्री गणेश इथे होताना पाहतोय. कार्पेटच्या सहाय्यानं हा चेंडू खेळलाय. शॉर्ट काउ कॉर्नर मध्ये चेंडू जाण्याच्या आधी क्षेत्ररक्षकांना अडवला. इथून मात्र सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं आणि या 2 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. पुरोहित मुंडेला दिलेलं जीवदान हे कदाचित क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी घातक ठरू शकतं. पुरोहित आणि अजय ही जोडी मैदानाच्या आत आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. स्कोर कार्ड वरती 1 बाद 3 धावसंख्येची नोंद. आदरणीय या स्पर्धेमध्ये ज्यांनी पाहतोय आपण सिरीज साठी जी स्कूटी दिलेली आहे ते विनोद शेठ भोईर साहेबांचं स्वागत आपण इथे करूया. अतिथी देवो भव. आपल्या महाराष्ट्राची भारताची संस्कृती आणि या संस्कृतीच्या माध्यमातून
आदरणीय विनोद शेठ भोईर साहेबांचं करूया स्वागत. कासिम चाचांना मी विनंती करतोय की आपण सन्माननीय विनोद शेठ भोईर साहेबांचं स्वागत करावं. आयोजकांना विनंती आहे की पाहुण्याचं स्वागत आपण करून घ्या. विनोद शेठ भोईर क्रिकेटच्या पटलावरचं आता मोठं नाव आहे, ज्यांनी मोठ्या मनानं या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द सिरीज साठी एक स्कूटी दिलेली आहे. इलेक्ट्रिक स्कूटी आहे. या धावपळीच्या युगात पेट्रोलचा वाढता भाव, डिझेलचा वाढता भाव पाहताना इलेक्ट्रिक साधनं वापरली पाहिजेत आणि याचं ज्वलंत उदाहरण विनोद शेठ भोईर यांच्या माध्यमातून ही स्कूटी आपल्याला पाहायला मिळते. स्वागत त्यांचं आपण इथे करतोय. कॅमेरामन फोकस करा या चेहऱ्यावरती, ज्यांनी या स्पर्धेमध्ये सगळ्यात मोलाचं सहकार्य केलं. आसिफ भाई त्यांच्या नेतृत्वाखाली मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण स्वागत घेतोय सन्माननीय विनोद शेठ भोईर साहेबांचं. कासिम साहेबांच्या शुभ हस्ते जगदीश भाई आगिवले यांच्या देखील स्वागत या मंचावरती आपण करतोय. आणि कासिम चाचांना पुन्हा एकदा विनंती आहे, हे बॉडी बिल्डिंग क्षेत्रातलं मोठं नाव आहे जगदीशजी आगिवले यांची पर्सनॅलिटी पाहताना प्रत्येकाला असं वाटतंय की यांच्या प्रेमात पडावं. आणि मला देखील असं वाटलं लगेच उद्या आपण जिम जॉईन करावी, अशी बॉडी त्यांची इथे पाहायला मिळते. आणि विनोद सोलंकी देखील सांगतायत की जिम केली पाहिजे. इथे सोलंकी पाहताना देखील असं वाटतंय की त्यांच्यासाठी माझी पर्सनॅलिटी असती तर कदाचित मी देखील लांबच लांबचे षटकार मारले असते. पण इथे आता दोन्ही मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे. अतिदेव भव या महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या प्रमाणे नक्कीच आपण स्वागत इथे घेतलेलं आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपतील. मुनीर सर, आजची शेवटची रात्र आहे आणि दानिश सर सांगतात सकाळचे 6 वाजले चालतील, पण स्पर्धा अतिशय सुंदर झाली पाहिजे. जबरदस्त ही स्पर्धा. पुरोहित मुंडेनं या चेंडूला उडवलाय. अर्थातच पाहुण्यांचं स्वागत करताना फाईन लेगच्या बाहेर चेंडू जातोय आरपार. धावा मिळतील या षटकाराच्या जोरावरती. 4 आलाय जबरदस्त दोस्ती चषकाचा चौकार. या हळचे जे आता बारीक बारीक खेळाडू आहेत ना, ते म्हणतात ये हमारा अड्डा है, हमारा मैच कब होगा होगा, आज की रात में ही होगा. आणि आकाश सर तुमचं बोलणं पूर्णपणे रास्तंय. जे सगळे बॅकफूट वरती खेळाडू गेले होते ना, मग ते फलंदाज असो की गोलंदाज, या स्पर्धेमध्ये ते फ्रंटफूट वरती आले. मग मुनीर पटेलला पाहिलं कालच्या रात्रीमध्ये, आज संजय सोलंकीला आपण पाहिलं. त्याचबरोबर आता पुरोहित मुंडे देखील गोलंदाजाला थंड करण्याचं काम करतोय. नाम में है दम हम होंगे बाब्या बाजीराव सिंघम. अजमल वेळेचं बंधन आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. गुरफ्रांचा हा चेंडू पंचांनी पनिशमेंट दिली. वाईट चेंडूचा इशारा आलाय. एका धावेनं आता स्कोर कार्ड वरती वाढ होईल. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 12 वाजता कदाचित या छोट्यांची मॅच होईल. हाळ वॉरियर्स संघाच्या विरोधात मास्टर 11. चेंडू उंच गेलाय. या चेंडूवरती लांबी देखील पाहायला मिळतीये. चेंडू जातोय आरपार. पंचांचा निर्णय येतोय 1 बाउन्स की डायरेक्ट षटकार. पंचांचा 4 धावांचा इशारा आलाय. चौकार. ठोक डीजे. आणि आगुले साहेबांची आता दुनिया दिवाणी झालेली आहे. क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी देखील एक पाऊल पुढे घेतलंय आणि प्लेअर ऑफ द सिरीज साठी त्यांनी दिलेली ही इलेक्ट्रिक स्कूटी, आज त्या स्कूटीवरती कोण स्वार होणार. मी भोईर साहेबांना नक्की विनंती करेल, आपण आता पहाटेच्या वरी पुन्हा एकदा या. तुमचं येणं या सोहळ्यामध्ये आनंद भरण्यासारखं आहे. धन्यवाद पाहुण्यांचं आपण इथून व्यक्त करूया आणि पुन्हा एकदा खेळपट्टीकडे जाऊया, जिथे या 4 धावांनी आता स्कोर कार्ड वरती 16 धावसंख्येची नोंद. बघा ती गाडी गेल्यानंतर आपण लगेच तो गेट बंद करून घ्या. अरे आपण एंट्री गेट वरती फक्त पाहुण्यांसाठी तो गेट ओपन केलेला आहे. आणि इथे काय मारलाय नाहीतर पाठवलाय. फटक्यामध्ये होतं वजन. पुरोहितनं मारलाय धावा अर्धा डझन.
ठोक डीजे पुन्हा एकदा षटकार. बघा आता कासिम चाचांनी निर्णय घेतला, यानंतर छोट्या मुलांचीच मॅच होणार. मुनीर पटेल, कासिम चाचा ने आप कमिटमेंट कर ली, इसके बाद होने वाला मुकाबला विनर विनरच्या नंतर होणार आहे असं मुनीर सांगतात. विनर विनर होणार आहे. ठप्पा पडल्यानंतर बॅट वरती हा चेंडू आलाय. बघा हाळ वॉरियर्स आणि मास्टर 11 संघाच्या खेळाडूंना विनंती, मैदानाच्या थोडं बाहेर या प्लीज. चालू मॅच आहे, एखादा खेळाडू जर धावत पळत आला तर तुम्हाला दुखापत होऊ शकते. एक मॅच नंतर तुमची मॅच आहे, वॉर्मअप करा वॉर्मअप. आणि त्यांनी आता घेरा टाकलाय, अहमद भाईंना त्यांनी घेरलंय. अरे हमारा मुकाबला कब होगा मुकाबला सुभान अल्लाह होगा, एक मैच के बाद होगा. टोटल 23 धावा स्कोरकार्ड वरती. अय्याज भाई शेख साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांची देखील रॉयल एंट्री आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. 2 षटकांचा खेळ झालाय. टोटल स्कोरकार्ड वरती 23 धावा लागल्यात. अय्याज भाई शेख जबरदस्त व्यक्तिमत्व, ज्यांनी गरीब गरजू विद्यार्थ्यांना देखील बरंच सहकार्य केलंय. आता क्रिकेटच्या पटलावरती त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. अय्याज भाई शेख यांचं करूया दोस्ती चषकाच्या माध्यमातून स्वागतम सुस्वागतम स्वागतम. वेलकम सर, आप आइए, आप आने से इस दोस्ती चषक में बाहर आई. अय्याज भाई शेख साहेबांचं स्वागत करूया. त्यांच्या बरोबरीने बरेचसे पाहुणे इथे आलेले आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मुर्तुजा भाई दुस्ते हे देखील आपल्याला या मंचाकडे येताना पाहायला मिळतील. चला नेक्स्ट बॉलर झटपट पटापट मंगेश शिळपाट्याचा मलिंग आता गोलंदाजी मार्गवरती आलाय. सन्माननीय पाहुण्यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. अय्याज भाई दुदुके, त्याचबरोबर अय्याज भाई शेख, त्याचबरोबर मुर्तुजा दुस्ते यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करूया. शिळपाटा संघ मैदानाच्या आत खेळतोय आणि अय्याज भाई देखील या मंचावरती आलेले आहेत, म्हणजे आता पारितोषिकांची खैरात होणार. इथे जबरदस्त चेंडू ऑप्शनच्या लाईन मध्ये टाकलाय आणि या लाईन मध्ये फलंदाजाला मात्र पिक करता आला नाही. पुरोहित मुंडेला या चेंडूवरती थोडंसं थंड केलंय, पण गरम व्हावं लागेल. क्रिकेटच्या पटलावरती जर नावाचा ठसा पुढे न्यायचा आहे, नाव तुम्हाला कोरायचं आहे, तर मात्र आपण फटक्यामध्ये तुम्हाला पुन्हा जोर दाखवावा लागणार. पण इथे डेट चेंडूचा इशारा येतोय. पाहुणे आलेले आहेत, पाहुण्यांचं नक्कीच आपण स्वागत या मंचावरती करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची उचल फेक तो करेल, तत्पूर्वी मिळते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने आता स्कोरकार्ड वरती वाढ होतीये आणि टोटल 25 हा आकडा स्कोरकार्ड वरती पूर्ण होतोय. ग्रामीण क्रिकेट पेज, त्या पेज वरती आता एक ट्रॉफी घेताना आपण त्या पेजचे ऑपरेटर पाहणार आहोत, अर्थातच इंस्टाग्रामच्या माध्यमातून. पण इकू पण थोडीशे टेन्शन मध्ये आले होते. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं, पण आता फेरबदल होईल. एक मोठ्या स्पर्धेमध्ये साईबाबा नगर संघ खेळतोय, ज्या टीमनं माजी नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये देखील 3रा क्रमांकाचा मान पटकावला, पण आता जणू काही सरावापासून लांब राहिलाय की काय असं चित्र मैदानाच्या आत नक्कीच पाहायला मिळालं. पण कमबॅक होणार. क्रिकेटच्या पटलावरती कमबॅक करणं गरजेचं आहे. पुरोहित नॉन स्ट्राईक एंडवरती, स्ट्राईक एंडवरती आता अजय. अजयच्या मनगडात ताकद आहे. चेंडू स्लॉट मध्ये आणि त्याला आता कदाचित पाठवलंय की पार्किंग प्लॉट मध्ये, हे देखील पाहायला मिळेल. अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून ब्लॅक स्क्रीन वरती चेंडू जाऊन आदळला आणि या चेंडूवरती पुन्हा पाहायला मिळाला त्या धावा अर्धा डझन. बिग षटकार, ठोक डीजे.
पुन्हा एकदा ऑफस्टॉपच्या लाईन मध्ये टाकलेला चेंडू होता. भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. धनंजय आघिवले, रितेशभाई आघिवले, सगळे आघिवले ब्रदर्स आता या मंचावरती आलेले आहेत. त्यांचं आपण दोस्ती चषकाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूया. लगातारच्या 3 षटकारांसाठी अय्याजभाई शेख यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. पण पंचांचा निर्णय तिसऱ्या पंचांसाठी मागणी केलेली आहे. व्हाईट साठी पंचांचा रिव्ह्यू का नाही, बॅटिंग टीमचा आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. टोटल स्कोर कडवरती धावा लागल्यात त्या 31 अय्याजभाई शेख यांचं नक्कीच कौतुक करूया. लगातारच्या 3 षटकारांसाठी 5,000चं पारितोषिक त्यांनी लावलंय. पण इथे मात्र ऑफस्टम्पच्या लाईनच्या बाहेर पंचांनी पकडलाय आणि वाईट चेंडूचा इशारा आता आलाय. एक या धावसंख्येच्या मदतीने स्कोर कडवरती वाढ. अय्याजभाई शेख शिळपाटावरचं मोठं नाव. शिळपाटा संघ आता गोलंदाजी करतोय, पण त्यांनी फलंदाजी करणाऱ्या संघासाठी लगातारच्या 3 षटकांना 5,000 लावलेत. म्हणजे किती मोठ्या मनाचा माणूस आहे. कदाचित मनात आलं तर गोलंदाजासाठी देखील लावतील. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी. मंगेशनं टाकलेल्या चेंडूवरती अजय मोरेला आता परतीचा प्रवास घडवला गेला. संधी मिळाली आणि या संधीचं सोनं केलं मंगेशनं. टोटल स्कोर वरती धावा लागल्यात त्या 32 वरती. आता होराळे संघाचे 2 महत्वाचे गडी मैदानाच्या बाहेर 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 ठोक. तीन गडी बाद झाले टीम होराळे संघाचे आणि धावा लागला त्या 32. या षटकातील आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर जवळजवळ चेंडू झालेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतो आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावसंख्येची नोंद. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती आलाय अमित भिल्लारे. राजूचं देखील हार्दिक हार्दिक करूया स्वागत. पेस क्षेत्ररक्षकासाठी आपण कूलर पाहतोय. गरमीचं वातावरण आहे, या वातावरणामध्ये थंडीचा आस्वाद देण्यासाठी आपण कूलरला पाहतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी हा कूलर दोस्ती चषकामध्ये आलाय. प्रत्येकाला असं वाटलं होतं ही स्पर्धा होणार की नाही, पण आमचे आयोजक खंबीरपणे ठाम उभे राहिले आणि त्यांना मात्र मान्यवरांनी दिलेली साथ, अमन स्पोर्ट्स हाळच्या सगळ्या ग्रामस्थांनी दिलेली साथ आपल्याला पाहायला मिळाली आणि या साथीनं स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येत चालली आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेला प्रयत्न करताना बॅटर बाद झालाय निखिल आणि आता नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत गेलाय अभि. नहीं तो कभी नहीं. आज शिळपाटा संघामध्ये एक जबरदस्त चेहरा मला पाहायला मिळतोय. इरफान बऱ्याच दिवसानंतर क्रिकेटच्या पटलावरती आलाय. जवळजवळ 4 नाईट रजनी तो मात्र या संघामध्ये पाहायला मिळाला नाही. कामामध्ये व्यस्त होता, पण आता आलाय. म्हणजे आलाय तर काहीतरी नवीन होणार. जसे आपले पाहुणे आले आणि त्यांनी या स्पर्धेची शोभा वाढवली. लेग स्टंपच्या जवळला हा चेंडू गेलाय. पंचांचा इथे मात्र कोणता इशारा आला नाही, म्हणजे हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय.
पुरोहित मुंडे स्ट्राईक एंड वरती आहे. जबरदस्त फटकेबाजी त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत पाहिली आपण. एक षटकार त्याचबरोबर 3 चौकार त्यानं आतापर्यंत मारण्याचा विक्रम केला. आडव्या बॅटनं हा चेंडू आपण बघतोय शॉर्ट काउ कॉर्नरच्या जवळ मिडॉल मध्ये अडवला जातोय. सिंगलचं रूपांतर पुन्हा डबल मध्ये आणि या 2 धावांच्या मदतीने आता स्कोर वरती वाढ होतीये. टोटल 35. 35 धावसंख्येची नोंद झालेली आहे. अजमल एक पाऊल पुढे घेतलं या संघासाठी. शेपाटा टीम साठी त्यांनी चांगला प्रयत्न आतापर्यंत केलाय. सगळी सूत्र त्यांना स्वतःच्या हातात घेतली आणि आपण आता टीम पाहतोय वेल बॅलन्स. आज तर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. इरफानचं देखील या टीम मध्ये आता शुभ आगमन आणि काय जबरदस्त टिपलाय झेल. हे अंडर बॉक्स क्रिकेटचे खेळाडू आहेत. डाय मारणं यांच्या डाव्या हाताचं काम आहे आणि त्यांनी चित्याच्या माध्यमातून काय डाय मारली आणि जणू काही चेंडूचा शिकार केलाय. साईलला टिपलेला झेल, पुरोहित मुंडेचा संपलेला खेळ. ठोक डीजे. साहिलने जो प्रयत्न केलाय ना, राजू भाई त्याच्यावरती खुश झालेत आणि त्यांच्या माध्यमातून साहिल साठी आता 200 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालंय. काय जबरदस्त त्यानं पुरोहितचा झेल टिपला. नेक्स्ट बॅटर नयन 6व्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज आता स्ट्राईक एंड वरती आहे. राजू भाईचं देखील कौतुक करेल. कलेला त्यांनी दाद दिली. सातत्यानं आपण पाहतोय ते देखील एक चांगले गोलंदाज आहेत अंडर बॉक्स क्रिकेटचे आणि त्यांना माहिती आहे क्षेत्ररक्षकानं जो चांगला प्रयत्न केला तो आपल्या संघासाठी खूप महत्वाचा आहे. कारण एक वेल सेट बॅटरला त्यांना आता परतीचा प्रवास देण्याचा प्रयत्नामध्ये यश मिळवलंय. पण इथे ऑफस्टमच्या लाईन मध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय अमित पिल्लारे याच्या माध्यमातून आणि इथे रनआउटचा शिकार पाहायला मिळतोय. भाई वंडे साहेबांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दोस्ती चषक 2026 माध्यम मान्यवरांनी आज या स्पर्धेला 4 चांद लावलेत. त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. नेक्स्ट बॅटर परेश आता मैदानाच्या आत दाखल झालाय. याचा वाढदिवस काहीच दिवसाआधीच होराळे संघाच्या माध्यमातून जल्लोषात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडला. तो परेश मैदानाच्या आत गेलाय. पण स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा बॅटर आहे अभि. डाव्या स्टंपच्या लाईन मध्ये टाकलेला चेंडू आहे. पंचांकडे पाहिलं गेलं पण इथे मात्र पंचांनी पोट उंचवलंय म्हणजे हा चेंडू लिगली पाहायला मिळतो आणि रनआउटचा शिकार ठरलाय तो बॅटर. अयाज भाई शेख यांचं स्वागत इथे घेतलं जात आहे. इस्माईल भाई वंडे साहेबांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते अय्याज भाई शेख यांचं आपण स्वागत करावं. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकामध्ये 35 धावसंख्येची नोंद झालेली आहे. म्हणजे येणाऱ्या आता 24 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे ती टीम शिळपाटा संघाला. लगातारच्या 3 षटकांसाठी फैसल खान ज्यांना प्रेमाने सगळे म्हणतात फापा यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि फापा क्रिकेटर म्हणून ते फाट्यावरती खूप फेमस आहे. क्रिकेटच्या पटलावरचं मोठं नाव आहे फैजल. अजमल हसतोय. अजमलला माहिती आता माझ्या टीमच्या अंडर बॉक्स क्रिकेटचे जे सगळे सिनियर खेळाडू ही मॅच पाहण्यासाठी आलाय. इरफान आलाय आणि आता मैदानामध्ये एक वेगळी ऊर्जा शिळपाटा संघाला पाहायला मिळतीये. 24 मध्ये करायच्या 36 पण या 36 धावांचा पाठला कशा पद्धतीने केला जाईल त्याच्या आधी पुन्हा एकदा पाहुण्यांचं आपण स्वागत घेऊया. सन्माननीय पाहुणे मुर्तुजा भाई दुसते साहेबांचं देखील स्वागत आपण इथे घेतोय.
आणि हे स्वागत घेतील साद रोहीकर. साद रोहीकर यांना मी विनंती करेल मुर्तुजाभाई दुस्ते साहेबांचं आपण स्वागत करावं. बॅटर पाठवा टीम शिळपाटा. अजमल 36 पाहिजे 24 चेंडू मध्ये. 24 गेंदे 36 रनों की जरूरत. चेंडू द्या मैदानाच्या आत. अजमल शेख आपण खान आपण मैदानाच्या आत बॅटर पाठवा. अजमल आणि इरफान कदाचित बॅटर मैदानाच्या आत दाखल होतील की अमित आलाय. लगातारच्या 3 षटकारांना फैजल यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. फैजल पापा अंडर बॉक्स क्रिकेटचा जबरदस्त फलंदाज यांनी लागलेले लगातारच्या 3 षटकारांना 5,000 रुपयाचं पारितोषिक. ₹5,000 पारितोषिक आपण बघतो फैजलच्या माध्यमातून लागलं गेलंय. पण हे 5,000 रुपयाचं पारितोषिक अमित जिंकणार की मग अजमल. सादभाई रोहेकर यांचं देखील स्वागत इथे करूया. सरफराज यांना मी विनंती करेल की आपण धनंजय आगिवले साहेबांचं स्वागत करावं. धनंजयजी आगिवले यांना विनंती की आपण स्वागतासाठी पुढे या. आपलं स्पर्धेमध्ये स्वागत नक्कीच आपण करतोय. तर मायक्रोफोन वरती आपण नक्कीच फेरबदल करूया. आकाश देशमुख सरांना करूया आमंत्रित. तत्पूर्वी मान्यवरांच्या स्वागताकडे आपण पुन्हा एकदा वळतोय. यानंतर स्वागत मात्र केलं जाईल. रितेश भाई आगिवले मी यांना विनंती करतोय की आपण स्वागतासाठी यावं आणि स्वागत करतील मुनीर पटेल. मुनीर पटेल या आपल्या शुभ असते. रितेश भाई यांचं स्वागत मात्र आपण इथे घेतोय. जर तुषार सर ही सर्व मंडळी आपण पाहिलं तर बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये एक पहिले तर मोठं नाव आहे सर्व. मग आसिफ भाईंचा पहिला फिजिक्स पाहिला, रितेश भाईंचा सुद्धा फिजिक्स पाहतो आपण. हे सर्व मित्र परिवार आपण पाहतो. आसिफ भाईंचं, इम्रान भाईंचं आहे आणि या स्पर्धेमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी आले. त्यांचं आपण सरचे स्वागत करूयात. फक्त आपण स्पर्धेचं नाव दोस्ती ट्रॉफी हेच नाहीये, परंतु ही स्पर्धा दोस्ती ट्रॉफी सुद्धा आहे आणि त्याचबरोबर या सर्व आयोजकांचे मित्र सुद्धा परिवार या स्पर्धेला अगदी सदिच्छा भेट देण्यासाठी आले. त्याचं सर्वांचं आपण स्वागत करूयात. मैत्री ही अगदी पाहायला गेले तर उंच शिखरावर घेऊन जाऊ शकते, हेच उच्च उदाहरण पाहायला मिळतं. आज सर्व मित्रांनी चांगली मेहनत घेऊन ही स्पर्धा रंगवली आणि त्याचबरोबर तेवढी चांगली साथ सुद्धा मिळाली आहे. धावा करायच्या बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला 2 मिनिटं थांबवतो. पंकज साहेबांचं देखील स्वागत होईल. पंकज साहेब या आपलं देखील स्वागत इथे केलं जात आहे. मी इम्रान वंडे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं. अतिथी देव भव आपली संस्कृती आहे. सायद रोहेकर यांनी आतापर्यंत कमीत कमी 50 पाहुण्यांचं स्वागत केलंय आणि त्यांना आपण नक्कीच पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा देऊया. एक मोठं नाव आहे पण इथे दांडी गुल झाली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय 36 धावा असं वाटलं होतं झटपट पटापट केले जातील, पण होराळे संघाचे जे गोलंदाज आहे ना ते आता कसलेली गोलंदाजी करतायत. आकाश सर, या स्पर्धेमध्ये आपण होराळे संघाला पाहतोय आणि होराळे संघाला आता धावा डिफेंड करायचे आहेत. खरं तर ही गोष्ट सोपी नाहीये, परंतु ज्या प्रकारे गोलंदाज होराळे संघाकडे आहेत या धावाही पर्यंत डिफेंड केल्या जाऊ शकतात. परंतु समोर असलेला संघ अर्थातच शिळफाटा संघ या मॅच मध्ये मैदानामध्ये जसा उतरला, बॉलिंग चांगली केली आहे, बॅटिंग ही चांगली करण्याचा मानस असणार. पहिली विकेट अमित भिलारे बाद झालेत, परंतु मैदानामध्ये नूर आलेत. राज आगिवले साहेबांचं देखील स्वागत होतंय. मी विनंती करतो डॅनी भाईंना की आपण राज आगिवलेचं स्वागत करावं. पाहुण्यांचं स्वागत करणे परम कर्तव्य, पण ज्यांनी आमची खास काळजी घेतलेली आहे अहमद भाईंचं देखील आपण कौतुक करूया. यांचं नाव आहे ना आपण घाटामध्ये खूप जास्त ऐकतो. घाटामध्ये जिथे वाटा संपतात तिथे मात्र प्रत्येकाच्या हाकेला धावणारे एक व्यक्तिमत्व जे अहमद भाई बेडेकर यांचं कौतुक नक्कीच करूया. ज्यांची गाडी बंद पडली आणि अहमद भाईंचा फोन लागला की मात्र ती गाडी लगेच सुरू होती.
अय्याज भाई यांच्याकडनं अजमलच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पण स्ट्राईक एंड वरती आकाश सर नूर आहे. दूर आहे स्ट्राईक एंडला. आणि त्यासोबत पाहिलं तर अय्याज भाई यांच्याकडून पाहिलं तर अजमलसाठी षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलंय. षटकारासाठी बक्षीसही लावले गेले, परंतु टीमला शुभेच्छा पर्यंत फाटा संघाला दिल्या गेल्या. तर अर्थातच अय्याज भाई शेख यांच्याकडून त्याच्यासोबत मुर्तुजाभाई दुसते आहेत. खरं तर ही संपूर्ण मित्र परिवार आपण पाहतोय आसिफ भाईंचा. मित्र अशा प्रकारे असावेत की मित्रांनी अगदी पाहिलं तर आपल्याला ज्या प्रकारे आपण जी स्पर्धा रंगवली त्या स्पर्धेमध्ये आपल्याला सपोर्ट करण्याची गरज आणि ती सपोर्ट पाहिलं तर पहिल्या रात्रीपासून आपण पाहतोय. आणि आजही या रात्रीमध्ये चांगल्या प्रकारचा सपोर्ट आणि तेवढी ताकद नक्कीच दिली ती आसिफ भाईंना या सर्व मित्र परिवारांनी. त्यासोबत चौका टोकला बॅटरने नीरजच्या विरुद्ध केलेलं आक्रमण नूर या खेळाडूने. धावा संख्या 5 झाली आहे. 36चं टार्गेट आहे. 36 धावा जर पाहायला गेलं तर जास्त नाहीयेत, पण जर चांगली गोलंदाजी झाली तर या मैदानामध्ये धावा करण्यासाठी संघर्ष करताना आपण प्रत्येक संघाला पाहिलंय. मग आयुष्यामध्ये संघर्ष आसिफ भाईंचा सुद्धा होता. मॅच होणार की नाही होणार एक मोठं प्रश्नचिन्ह होतं. पण प्रश्न येण्याचं उत्तर असरुद्दीन भाईचं स्वागत इथे आपण इस्माल भाई वंडे साहेबांच्या शुभ हस्ते घेतोय. असरुद्दीन साहेबांना विनंती की आपण स्वागतासाठी पुढे या. आपलं देखील स्वागत या सोहळ्यामध्ये केलं जाते. दोस्ती चषक 2026चं माध्यम आणि पाहुण्यांचं स्वागत करणं आकाश सर आपलं परम कर्तव्य. इथे मात्र असरुद्दीन साहेबांना आपण आमंत्रित करतोय. पण नूरनं गोलंदाजाच्या या चेंडूवरती काढलाय धूर, पाठवलाय चेंडू दूर दूर, आलाय बिग बिग षटकार. त्यानंतर आपण डॅनी भाईंना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. समीम भाई यांचं आपण स्वागत करायचं आहे. अफजलभाई बेडेकर आपल्याला विनंती आपण व्यासपीठ व्हायचंय. डॅनी भाईंना विनंती असेल शमीम भाईचं आपण इथे या मुख्य अतिथी मंचावर स्वागत करायचं आहे. अतिथी देवो भव ही पहिले तर आपल्या भारताची संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन या पहिले तर हालच्या टुर्नामेंटमध्ये त्याचबरोबर या मैत्री ट्रॉफीमध्ये अर्थातच आपले या स्पर्धेचे शिलेदार इम्रान भाई, त्याचबरोबर आसिफ भाई सय्यद, दानिश भाई खोद आणि संपूर्ण एसएल क्रिकेट टीम ही करतीये. प्रत्येक पहिले तर पाहुण्यांचं स्वागत पहिल्या रात्रीपासून आजच्या रात्रीपर्यंत झालं गेलंय. मॅच स्टार्ट करायचे, जास्त उशीर घेऊ नका. फिल्डिंग टीम, बॅटिंग टीम. निश्चितच आपण खेळणाऱ्या संघांना विनंती करूया आपली शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये झटपट पटापट आपण मॅचला चालू ठेवा. सन्माननीय वाईस सय्यद यांच्याकडनं आपण पाहतोय बॅटिंग करणारा अजमल आता स्ट्राईक एंड वरती आणि त्याच्या 3 षटकारांसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. त्यानंतर मुनीर पटेल यांना आपण विनंती करूयात की आपला शुभ हस्ते आपण सन्माननीय पाहुणे रियाज भाईचा सुद्धा या मुख्य तिथे मंचावर सन्मान करायचा आहे. मुनीर पटेल यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय पाहुणे रियाज भाईंचा सुद्धा सन्मान करायचा आहे. मुख्य अतिथी मंच अगदी या पाहुण्यांच्या स्वागताने अगदी पाहिजे तर अगदी गजबजून गेलं आणि त्याचबरोबर या व्यासपीठाला अगदी चांगली शोभा आली आहे. जसा सकाळ सकाळी पाहिले तर फुलांचा अगदी सुगंध पसरतो तसा पाहिलं तर सुगंध या व्यासपीठावर या पाहुण्यांच्या येण्याने आला. त्यांचं आपण सर्व पाहुण्यांचं स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. मेहनत आणि मेहनतीने रंगवलेली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये लाभलेली सर्व स्तरावरून मित्र परिवाराची साथ आणि त्याचनुसार पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपण महत्वाची गोष्ट म्हणजे प्लेअर द सिरीज साठी जी मोटरसायकल पाहतोय. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर साठी सुद्धा पाहिलं तर इथे जर असलेले सायकल, स्पोर्ट्स सायकल, बॉल उंच गेलाय, बॉलवर अगदी पाहिलं तर लांबी सुद्धा मिळाली. बॅटरच्या अगदी बाट मधून आलेला षटकार टीमची टोटल पोहोचवेल संघ 19 धावा संख्येवर. 36 करायचे, 36 धावा करताना पाहिलं तर इथे मेहनत घेतली जाते बॅटिंग करताना संघ. शिलफाटा आणि अजमलच्या बाट मधून आलेला षटकार एक महत्वाची बाब. अजमल साठी पाहिलं तर 3 बॉल 3 षटकासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक. पण इथे आता नूर साठी देखील पारितोषिक लागलंय. सलीम खान यांच्याकडनं लगातारच्या 3 षटकारांसाठी नूरला 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पण स्ट्राईक एंड वरती आहे अजमल, ज्याच्या 3 षटकारांना 10 आणि प्लस पापा यांच्याकडनं 5 असे 15,000 रुपयाचं पारितोषिक. जरूर पाहिलं तर या खेळाडूंच्या खेळाला दाद देण्याचा पाहिलं इथे प्रयत्न चालू आहे. खेळाडूंचा खेळ उंचावावा हीच पाहिलं तर इच्छा असेल. स्लोअर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, गोलंदाजाने बॉल बाहेर गेला. वाईटचा सिग्नल अगदी सिग्नल आला. वाईटच्या धावा संख्या 1 वाढते, पोहोचले 20 वर. बॉलिंग मार्क वर पुरोहित मुंडे बॅटिंग केली चांगली पुरोहितनी, परंतु बॉलिंग ही चांगली करावी लागेल. क्रिकेट असं क्षेत्र आहे, दोन्ही क्षेत्रामध्ये निपुण असावं. त्यामध्ये फिल्डिंगचा पाहिलं तर एफर्ट चांगले प्रकारे मिळावे तरच मॅच जिंकला जात. चांगला बॉल होता. यॉर्क बॉल अगदी पाहायला त्याला खोलवर खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटला बॉलला गेलाय.
सिंगल धाव मिळते अर्थातच इथे सिंगलच्या मध्ये टीम अगदी थोडी बारारी घेते. 21 वर पोहोचला बॅटिंग संघ. शिळपाटा संघ मॅचला अगदी शतप्रतिशत करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनाही माहिती आहे स्पर्धा जिंकण्यासाठी पहिली मॅच जिंकावी लागेल, सुरुवात करावी लागेल. मला या स्पर्धेमध्ये माझ्या संघासाठी खेळायचंय चांगलं आणि या स्पर्धेमध्ये शिळपाटा संघाचं नाव अगदी ट्रॉफी पर्यंत पोहोचवायचंय. चांगल्या ट्रॉफी आपण पाहतोय. 4 संघ आपल्याला मिळालेत. 4 संघ आपल्याला मिळालेत. त्याचबरोबर सन्मान्य नवीनजी देशमुख साहेबांचं सुद्धा शुभागमन होत आहे. त्यांनाही विनंती असेल या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत असेल. अतिथी देवो भव ही आपली पहिले तर भारताची नवीनजी संस्कृती. देशमुख त्याचबरोबर विक्की गायकवाड आणि मांगोळकर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण दोस्ती चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि त्यांच्या बरोबरीने त्यांचा मित्र परिवार देखील इथे दाखल झालेला आहे. मी सगळ्या पाहुण्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन आता आसन असतवा दोस्ती चषकाचा थरार आहे आणि यानंतर तुमचा जवळचा मित्र मास्टर इकू नेक्स्ट मॅच मध्ये देखील खेळणार आहे. आकाश सर जरूर पाहुणे येतात आणि पाहुण्यांचं स्वागत अगदी या व्यासपीठावर केलं जाईल. हर्षदजी हलपतराव आहेत, नवीनजी देशमुख आहेत, त्याचबरोबर विक्कीभाई गायकवाड आहेत. या मुख्य अतिथी मंचावर अगदी पाहायला गेले तर स्वागत होत आहे. अर्थातच हर्षदभाईचं स्वागत होत आहे. सोबत पाहिलं तर विक्कीभाई गायकवाड यांचंही स्वागत होतंय. नवीनजी देशमुख आहेत, मांगुळकर साहेब आहेत, यांचंही स्वागत होतंय. विक्कीभाई म्हटलं तर खोपोलीमधलं एक मोठं नाव या स्पर्धेमध्ये या व्यासपीठावर उपस्थित आहेत. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या मित्रांनी सजवलेली स्पर्धा आणि या सजवलेल्या स्पर्धेला अगदी पाहण्यासाठी आज आपण पाहिलं तर नक्कीच या खोपोली विभागामधून अनेक मित्र परिवार या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आले. अर्थातच आपल्या सोबत जोडले होते अय्याजबाई शेख यांचं सुद्धा पाहिलं तर स्वागत केले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी दोस्ती चषकामध्ये त्यांचं स्वागत झालं. अगदी त्यांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा करूयात. मूर्तिजाबाई दुसरे सुद्धा होते. सहर्ष परिवार, त्यांचा मित्र परिवार, त्या सर्वांचं आपण स्वागत करूयात. जी स्पर्धा घडवण्यामध्ये अगदी पाहिलं तर आसिफबाई सय्यद सोबत पाहिलं तर इम्रान भाई आणि त्याचबरोबर दानिशभाई खोत यांना जी साथ लाभली एसीएल क्रिकेट टीमची, तेवढी साथ या सर्व मित्र परिवाराची लाभली. सर्वांचं आपण स्वागत करूयात. विक्कीभाई गायकवाड एक तेजस्वी ओजस्वी चेहरा या आपल्या व्यासपीठावर पाहतो. त्यांची स्पर्धा नुकतीच खोपोलीमध्ये संपन्न झाली. आता धावफलकावर झाल्या 27. आता जिंकण्यासाठी गरज आहे 9 धाब्यांची. 9 करायच्यात अगदी बॉल बाकी असतील. 12 मध्ये 9चं इक्वेशन जर पाहायला गेलं तर इक्वेशन सोपं आहे. जर बॉलिंग चांगली केली तर कठीण ठरू शकतं. ज्या प्रकारे सुरुवातीला सांगितलं होतं स्पर्धा ज्या गोष्टीतून पुढे गेली, काल तर पावसाचं संकट, पण त्यातूनही बाहेर निघून पाहिले तर कालचं रात्र एकदम अतिशय जबरदस्त गाजवली आणि आज शेवटची रात्र ज्यासाठी अगदी अट्टाहास केलाय. पहिलाच बॉल अगदी पाहिले तर खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल जरी बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी गेलाय. एक मिळाली धाव. स्ट्राइक रोटेट होतीये. आता अजमल जातील नॉन स्ट्राइक एंडला. अजमलच्या बॅट मधून आपण फटकेबाजी पाहिली आहे. सोबत नूरची साथ मिळाली. नूर म्हणजे शिलफाटा संघाचा कोहिनूर. बॅटिंग चांगली करतोय. जिथे शिलफाटा विपक्ष चालू असलेली मॅच आपण पाहिली. एका बाजूला होराळे संघ जो आज आपल्याला खेळताना दिसतो या मैदानामध्ये, परंतु त्यांच्याकडून बॅटिंगची अपेक्षा असताना धावा कमी झाल्या. धावा डिफेंड करायचे, पण सध्या तरी पाहिलं तर शिलपाडा संघ वरचढ ठरतोय. आला डॉट बॉल, विकेट आली. मॅच मध्ये रंगत येईल. विकेट घ्याव्या लागतील. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज रोहितचा पाहिलं तर बॉल हवेत आहे. उंच गेला. क्षेत्ररक्षक जेल खाली येतील. जजमेंट आहे सुपर. विकेट होते डाऊन. विकेट बाद. अर्धा तास नूर मैदानाच्या बाहेर. विकेट डाऊन झाली. अर्थातच खेळाडू बाद होतील. पण रोहितच्या गोलंदाजी मार्कावर विकेट गेली आहे.
धावा 28 आता जिंकण्यासाठी करायच्या त्या धावा अर्थातच 8 धावा. सोपं नसणारे इक्वेशन जर आपल्याला साध्य करायचंय तर आता मैदानात ज्या प्रकारची स्थिती आहे, त्या स्थितीला अनुकूल क्रिकेट खेळावं लागेल. क्रिकेट प्रत्येक वेळेपर्यंत मेरिट प्रमाणे खेळलं जातं. एखाद्या बॅटरला 6 बॉल 6 षटकार मारण्याची जर कला अवगत असली तरी 6 बॉल 6 धावा करताना सुद्धा अगदी नाकात दम येतो. संजय सोलंकी साहेब आहेत, त्यांचे पहिले तर सर्व मित्र परिवार अर्थातच विक्कीबाई सुद्धा आहेत, सोबत हर्षद हरपतराव आहेत, त्यासोबत तर नवीनजी देशमुख साहेब, त्याचबरोबर मांगुळकर साहेब, सर्वांचं इथं स्वागत झालंय. संजय सोलंकी आले, अगदी पहिल्या मॅच मध्ये त्यांचा संघ जिंकला आणि आता येणाऱ्या या मॅच साठी त्यांचा संघ विनर वर्सेस विनर साठी सुद्धा सामना खेळेल. त्यांना शुभेच्छा देऊया. त्यांच्या कॅप्टनला आपण विनंती करूयात की आपण टॉस साठी यायचे. संजयजी सोलंकी सर आलेत, मास्टर माइंड इक्कू सोलंकी. तुला आता करायच्या त्या धावा 8 आणि त्याचबरोबर बॉल शिल्लक 10 मध्ये 8 ची गरज. पहिलाच बॉल अगदी पहिल्या राऊंड साइडला खेळण्याचा प्रयत्न, फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. डीप मधून फिल्डर येथील पुरोहित मुंडे. तत्पूर्वी धावा झाल्या 2 आणि या 2च्या मदतीने आता इक्वेशन बाकी, फक्त 6 धाब्यांचं. एक मोठ्या फटकेची गरज. न्यू बॅटर मैदानामध्ये अवतरलेत. इरफानच्या बॅट मधून 2 धावा, त्याही पाहिल्या तर आता विजयाच्या समीप नेणाऱ्या 9 मध्ये 6चं इक्वेशन. कोणता गोलंदाज या मॅच मध्ये आपल्या संघाला जिंकू शकतो? तरी आता चालू असलेला बॉलर रोहितला विकेट घ्यावे लागतील. रोहित ते 3 बॉल 3 धावा खर्च केल्यात. पुढील बॉल अगदी एका धावेचा, पुढील नक्की 3 बॉल टाकावे लागतील. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या अगदी बाजूमध्ये डीप मध्ये बॉल अभि पकडतील आणि त्याचबरोबर मिळेल ती अवघी 1 धाव. फिल्डिंग करणारी टीम एकेरी धाव देते, परंतु बॅटिंग करणारी संघ एकेरी धाव घेतोय, परंतु संघ विजयाच्या समीप पोहोचतोय. काय हवंय गरजेला एकेरी धाव पाहिजे. काय हवंय आता या मॅच मध्ये? जिंकण्यासाठी 5 धावा पाहिजेत. त्या 5ही केल्या जातील जर पाहिलं तर चांगला खेळ इथे बॅटिंग करणारा संघ आताही करेल, परंतु मॅच रंगवायचे, विकेट घ्याव्या लागतील. पुढे सरसावलेत खेळण्याचा प्रयत्न, समोर बॉल लागते, पाहिलं तर गलीच्या रिजन मध्ये बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड आहे फास्ट, मिस झाला तर अगदी पाहिलं तर या स्पर्धेला मिस करावं लागेल. अगदी बॉल जाईल सीमा पार आणि त्यानंतर शिल्लक धाव राहील ती फक्त आणि फक्त एकच. विजयाच्या जवळ पोहोचलाय शिलफाटा संघ. अजमलची बॅटिंग आपण पाहिली, सोबत पाहिलं तर बॅटिंग नूरची पाहिली. अगदी कोहिनूर सारखा बॅटिंग करताना मैदानामध्ये झळकला, परंतु पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर बॉलिंग करताना मुनावरची गोलंदाजी, वा पहिल्या षटकामध्ये 3 धावा 1 विकेट मिळवली होती. तदनंतर मागे गोलंदाजीने वळून पाहिलंच नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, तेवढी चांगली आता बॅटिंग मैदानात करतोय. आलेला नवीन बॅटर इरफान आणि त्यासोबत पाहिलं तर अजमल. अजमलचा फटका उंच गेला, हवेत आहे, हवेतला फटका, अगदी क्षेत्ररक्षकाने सोडलेला कॅच, धाव घेणार नाहीयेत. परंतु इथे पाहिलं तर आता फक्त 1 धाव बाकी आहे आणि त्याचबरोबर 6 बॉलचा खेळ शिल्लक. व्यासपीठावर उपस्थित अतिथी मान्यवरांचा आपण या मुख्य मंचावर सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य घटक अशी बाईंना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण अतिथी मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. सन्मानसाठी आपण अगदीच व्यासपीठावर आता वळतोय. पहिला सन्मान या व्यासपीठावर अगदी हाजी साहेब वंडे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या मुख्य अतिथी मंचावर उपस्थित राहिलेले सन्माननीय पाहुणे नवीनजी देशमुख साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. हाजीभाई वंडे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते अगदी नवीनजी देशमुख साहेबांचा सन्मान करायचा आहे. अगदी तेजस्वी ओजस्वी चेहरा या व्यासपीठावर आलाय, त्यांचा अगदी चेहरा खुलून दिसतोय. चेहऱ्यावर असलेला ग्लो आणि या स्पर्धेमध्ये आल्यानंतर अगदी सर्व आयोजकांना अगदी धातीचं बळ मिळालं. ज्या प्रकारे पाहिलं तर एखादी कल्पना सुचवली आणि कल्पनेवर पाहिलं तर मित्रांनी अगदी चांगल्या प्रकारचं योगदान देऊन स्पर्धेमध्ये अगदी ताकद निर्माण करून दिली. तेच सन्माननीय पाहुणे नवीनजी देशमुख साहेबांचा सन्मान या व्यासपीठावर होतोय. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत भाई विक्की भाईंचा या